बरं, हा आजार एकाला जर घरात झाला तर असं पाहिलं आहे की बाकीच्यांना पण शक्यता असते व्हायची. हे कितपत आहे म्हणजे तसं? हे खूपच खरं आहे, कारण आजकाल आपण जो फंगल इन्फेक्शन बघतोय त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीज इन्वॉल्ड आहे. म्हणजे एकाला झालं आणि त्याची ट्रीटमेंट जर वेळेवर झालेली नसेल किंवा त्यांनी असंच काहीतरी सेल्फ मेडिकेशन केलेलं असेल, ओव्हर द काउंटर एखादं क्रीम वापरलं असेल पण प्रॉपर गायडन्स घेतलं नसेल, तर दॅट पर्सन बिकम सोर्स ऑफ इन्फेक्शन फॉर अदर फॅमिली मेंबर्स. ओके. आणि स्पर्शाने तर हा स्प्रेड होतोच, म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आलं तर त्याच्याने तर फंगल इन्फेक्शन स्प्रेड होणारच, संसर्गजनिक ज्याला आपण बरोबर. म्हणतो. हो. तर तसं तर आहेच. अँड ऑल्सो बाय युझिंग कॉमन ऑब्जेक्ट्स, म्हणजे हँड अच्छा. टॉवेल जर कॉमन असेल आपलं, किंवा इफ वी आर युझिंग हँडल्स ऑफ द डोअर आता, बरोबर. अच्छा. आणि ते आपण कॉमनली सगळेजण वापरतोच घरात. सोफा आहे, चेअर आहे, एव्हरीथिंग वी यूज कॉमनली. ओके, तर त्या सगळ्या गोष्टींनी पण फंगल इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकते. सो दॅट ओके. इज ऑल्सो वन ऑफ द रिझन की ज्याला झालेला आहे, फर्स्ट मेंबर ऑफ द फॅमिली हिमसेल्फ शुड गेट ट्रीटेड ऑन प्रायोरिटी. म्हणजे बिलकुल वेळ घालवायचं नाही, नाहीतर तुमच्या घरात जर एल्डरली असेल, छोटे मुलं असतील, यू आर पुटिंग एव्हरीबडी, म्हणजे सगळ्यांना रिस्कवर तुम्ही ॲट रिस्क. अगदी खरं आहे. बरोबर आहे. ठेवत आहात. बरोबर. येस.